श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 1, समास 3. शारदा स्तवन. शारदा ही ब्रह्मदेवाची कन्या, ती वाणीची स्वामिनी आहे. ती कुठे आढळते? ती योग्यांच्या समाधीमध्ये असते, धाडसी पुरुषांच्या निर्भयतेमध्ये असते. आदी पुरुष जो ईश्वर, त्याची ही भार्या आहे. शक्ती किती प्रकारच्या असतात? तर त्या 4 प्रकारच्या असतात. इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, ज्ञानशक्ती. माणूस सामान्य पद्धतीने ती त्याच्या क्षमतेनुसार राबवत असतो. शारदा ही ईश्वराच्या एकोहम बहुश्यामः या संकल्पाचा विस्तार करणारी इच्छाशक्ती आहे. माणसाच्या वाणी 4 असतात: परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. यामध्ये वैखरी मध्ये असते. वैखरीमध्ये ती असते. याचा अर्थ परावाणी बेंबीत असते, त्यात शब्दाचं माध्यम नाही. ज्ञानेश्वरांना परावाणीने अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वरी स्फुरली. तोच अमृताचा अनुभव सच्चिदानंद बाबांनी लिहून काढला. पश्यंतीचं स्थान हृदय, मध्यमाचं स्थान कंठ आणि वैखरी असते तोंडात. परा, पश्यंती, मध्यमा या 3 वाणींमध्ये जे स्फुरतं ते वैखरीने प्रत्यक्ष शब्दामध्ये प्रगट होतं. शब्द महत्वाचे असतात. सर्व व्यवहार जगातील सार कर्तृत्व शारदेच्या शक्तीने चालतं. म्हणून मुलांना उपदेश करताना समर्थ काय म्हणतायत? बरे सत्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला, धरा बुद्धिपोटी विवेकी मुली हो, विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतरा माजिरा हो. आपल्या स्फुट लेखनांमध्ये ते हे लिहून जातात. कधीही अपशब्द काढू नये, बाष्कळ बडबड तर करूच नये. समर्थ दासबोधात म्हणतात, प्रचिती विण बोलणे व्यर्थ वाया, विवेके विण सर्वही दंभ जाया. बोलावं कसं हेही नंतरच्या समासामध्ये येणारच आहे, तेव्हा ते आपण विश्लेषण करूच. सर्व प्रकारच्या कला, विद्या, सिद्धी, निश्चित बुद्धिरूप ज्ञान हा शारदेचा विलास. आजची स्टार नोट. आपण काय पाहिलं? आपल्याला जो अर्थ समजतो ते गणपतीचं अधिष्ठान, आणि समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची जी शक्ती, तेथे शारदेचं अधिष्ठान समजावं. श्रीराम समर्थ श्रीराम.